मजा नहीं आ रहा है। नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतो आणखीन एका आपल्या जर्नीमध्ये। तर आता तुम्ही बघितलं बघा, बस तयार झाली आहे आणि आज मी प्रवास करणार आहे मुंबई ते आजरा असा। तर आपण जो प्रवास करणार आहे तो नवीन गाडीमधनं करणार आहे स्वामी ऑपरेटरसोबत। यांच्यासोबत आपण अगोदर देखील प्रवास केलेला आहे त्यांच्या व्हाईट बसमधून, पण आज जो आपण प्रवास करणार आहे तो या ब्रँड न्यू 13.5 मीटरच्या बसमधून। तर आत्ता मी इथे बोरिवली चारकोपला आहे आणि इथून 4:45ला गाडी बघा बरोबर निघते। ॲक्च्युली या बसचा प्रवास आपल्याला ओपनिंगच्याच दिवशी करायचा होता, पण काही कारणामुळे मला तो जमला नाही। तर आज आपण ही जर्नी आणि ही बस कवर करायला इथे आलेलो आहे। तर आत्ता बस चालू झालेली आहे आपली आणि इथून 4:45ला याचा शेड्यूल टायमिंग आहे निघायचा। तर आता आपण पटकन इंटेरियर बघूया कशी दिसते बस आणि पुढे जाणून घेऊया आणखीन माहिती। सो इंटेरियर पाहूया आपण बसचं। आतमध्ये एंट्री केल्यावर अशा लाईट्स आहेत बघा आणि हा काय कॅबिन आहे आपल्या बसचा। तरी तुम्ही बघताय अशोक लेलँडची बस आहे ही चेसिस, आणि ही स्टेअरिंग व्हील आहे अशोक लेलँडची। तिथे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे, बाकी कंट्रोल्स वगैरे आहेत, हे एसीचे कंट्रोल्स आहेत आणि कॅमेरा व्ह्यूसाठी LCD डिस्प्ले आहे। बाकी हे देखील इंटिरियर लाईटचे कंट्रोल्स आहेत आणि तिकडे बॅटरी कटआउट वगैरे स्विचचे कंट्रोल्स आहेत। आणि हे आज आपले कॅप्टन असणार आहेत पूर्ण प्रवासादरम्यान। सर तुमचं नाव काय? स्वप्नील बाईंदे। स्वप्नील, तर तुम्हाला अनुभव किती आहे ड्रायव्हिंगचा? मी आता या कंपनीमध्ये 15 वर्ष आहे। 15 वर्ष तुम्ही स्वामीसोबत आहात आणि किती अनुभव आहे ड्रायव्हिंगचा? आता कसं आहे, पहिला मी मॅनेजर म्हणून काम करत होते। ओके। आणि ड्रायव्हिंगचा अनुभव एक 7 वर्ष आहे मला। 7 वर्ष मॅनेजर म्हणून काम करतो। म्हणजे तुम्ही मॅनेजर करून परत ड्रायव्हर झाला? ओके। ते सगळं बुकिंग काय असेल तर माझ्याकडे सगळं होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही। ओके। सगळं कॉन्टॅक्ट बिटॅक्ट आपल्याला होऊ शकतं। हां, आणि ही नवीन बस आहे तर तुम्हाला अनुभव कसा आहे या चालवायला? BS फॉर्टस एक बेस मस्त वाटतं चालवायला। BS6 चांगली वाटते चालवायला, कम्फर्ट वगैरे एकदम 4 व्हीलर चालवून वाटतं। 4 व्हीलर चालवायसारखं। ओके। आणि तुम्ही एकटेच आहात आज? नाही, अजून काय पाठलं तो बसेल, दादरला बसेल। ओके। बाकी हे बघा असं काय आहे, वर इंटिरियर लाईट्स, फॅन वगैरे आहे, हॅच आहे व्हेंटिलेशनसाठी। तिथे फर्स्ट एड किट आहे, परत तिथे बॉटल होल्डर वगैरे आहे, तिथे देखील एक होल्डर आहे आणि न्यूमॅटिक डोअर आहे बसला। प्लस इथे क्लीनरसाठी जागा आहे। इथे देखील एक AC वेंट आहे, AC चालू केली आता। तिथे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी थोडी जागा दिली आहे। हे मिरर आहे बसला। एकंदरीत असं काही आहे बघा कॅबिनचं इंटेरियर। तर आता आपण आतलं पाहून घेऊयात। तर आत जसं तुम्ही जाता असं तुम्ही बघू शकता इंटेरियर किती क्लास आहे, लाइटिंग वगैरे एकदम प्रॉपर। फुल AC चालू केली आता बसमध्ये। टोटल 36 बर्थ आहेत या गाडीमध्ये। 13.5 मीटरची ही बस आहे लेलँडची, फुल्ली AC स्लीपर, 2x1 कॉन्फिगरेशन। लेफ्ट साईडला डबल बर्थ आहे। इथे तुम्हाला बॅक सपोर्ट आहे पहा, पिलो इनबिल्ट आहेत, ड्युअल चार्जिंग ऑप्शन आहे तुम्हाला, 2 मोबाईल होल्डर, तिकडे देखील एक चार्जिंगचं ऑप्शन आहे। इथे इंटिरियर लाईट्सचे कंट्रोल्स, AC वेंट, सेम इकडे AC वेंट, प्लस इथे थोडा लगेज एरिया आहे आणि बॉटल होल्डर देखील आहे। आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक हॅमर दिलेला आहे, प्रत्येक बर्थला तुम्हाला एक हॅमर भेटतो। आणि हे काही कर्टन्स ॲज युजल प्रत्येक बसमध्ये देतात प्रायव्हसीसाठी।
बाकी इथे वर बघा तुम्हाला ब्रँडिंग दिले, स्वामी आजरा ट्रॅव्हल्स, नंबरिंग वगैरे बसची. आणि हे लाईट्स रात्री खूप खतरनाक दिसतात बरं का, माहोल बनवतात एकदम. आणि राईट साईडला बघा सिंगल बर्थ आहे, इथे स्वामीची ब्रँडिंग आणि क्लीन आहेत बरं का बेडशीट्स वगैरे एकदम प्रॉपर. बॅक सपोर्ट अँड ऑल एव्हरीथिंग सेम ॲज सेकंड डबल बर्थ. इकडे देखील आहे एरिया. आणि इथे काही ब्ल्यूमध्ये आहे आणि इथे गोल्डनमध्ये. आणि वर तुम्ही पाहताय हा हॅच आहे, असे 2 हॅच आहेत या बसमध्ये. इथे देखील एक हॅमर आहे, ही मागची ग्लास मोठी फोडण्यासाठी इमर्जन्सी काळात बरं का. आणि लास्टच्या बर्थची पोझिशन काही ऑपोजिट आहे, चेंज आहे. तर असं काही आहे बघा एकंदरीत बसचं इंटेरियर. फुल क्लास आहे. आणि इथे एक इमर्जन्सी बटन देखील आहे. तुम्हाला जर काही प्रवासात तकलीफ असेल, काही प्रॉब्लेम असला, हे बटन प्रेस केल्यावर ड्रायव्हरला समजतं, मग ड्रायव्हर मॅनेजर किंवा क्लीनर तुमच्याकडे येतात. हा दुसरा हॅच पहा इमर्जन्सीसाठी. आणि खाली लाईट वगैरे एकदम खतरनाक बरं का. रेड कार्पेटमध्ये खाली मस्तपैकी बस दिसते आपली. तर आता आपली बस इथून निघाली आहे बघा चारकोपमधून. आणि पहिल्या पिकअप पॉईंटकडे आपली बस चालली आहे, जो की बोरिवलीचा नॅशनल पार्क आहे. 5:30 वाजता तिथे टायमिंग आहे. आणि मुंबईमध्येही आपली बस इथून बोरिवलीतून वाया ही बस आहे ना बांद्रावरनं सायनला जाते. सायनवरून परत डिलाई रोडला जाते वाया दादर. आणि नंतर मग ही खाडीपूल मार्गे कळंबोली. आणि कळंबोलीतून ही परत एक्सप्रेसवेने वर पुढे सातारा, कराड, कोल्हापूर आणि नंतर गडिंग्लज, आजरा आणि चंदगड. ही बस चंदगडला जाते. पहिला हिचा आजरा रूट होता, पण आता हिचा रूट एक्सटेंड केला आहे. शेवटला ही चंदगडला जाते. म्हणजे आजचा प्रवास आपला चंदगडपर्यंत असणार आहे. बरोबर 5:30 वाजलेत आणि बोरिवली नॅशनल पार्कला आली बघा आपली बस. बस बघा पिंक कलर कॉम्बिनेशनमध्ये एकदम मस्तच दिसते बस. सध्या पिकअप चालू आहे आपल्या पॅसेंजरचा. पॅसेंजर तिकडे आले बघा बसजवळ. सहा वाजलेत आणि गोरेगावमध्ये आहो आपण आता.
7:15 वाजलेत बघा बरोबर आणि डिलाय रोड येथे आलेलो आहे आपण. तर वॉशरूम ब्रेकसाठी पण थांबली आहे, प्लस इथे पिकअप देखील आहे, कारण की मागे जो रोड आहे तो खूप नॅरो आहे. बस एक उभा केली की दुसरी गाडी पास होत नाही, त्यामुळे बस इथे हे आत उभा करतात. कोणती पण बस आतच उभा राहते. बाकी इथे पिकअप होईल आणि नंतर आपली जर्नी पुढे कंटिन्यू होईल वाया वाशी, नेरूळ आणि लास्टला कळंबोली असे. ते जो तुम्ही पेट्रोल पंप बघत आहात त्याच्याच इथे अपोजिटला स्वामी ट्रॅव्हलचं ऑफिस आहे. तर हे आहे स्वामी ट्रॅव्हलचं ऑफिस आणि हे जे आहेत हे सर्व स्वामी ट्रॅव्हलच्या ऑफिसची मॅनेजमेंट वगैरे बघतात. तर सर आपलं नाव काय? किरण कातकर. तर ऑफिसमध्ये तुम्ही बुकिंग वगैरे सर्व घेता? पूर्ण टोटल. मग तुमचे बुकिंग कशी होते? ऑनलाईन नंबरने पण होते ना? ऑनलाईन. ऑनलाईन कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे बस? ऑनलाईन रेड बस, पेटीएम, रेड बस. ओके. 3 प्लॅटफॉर्ममध्ये चालते आपला. आणि आणखीन तुमच्या बस ज्या आहेत त्या कुठल्या रूटला आहेत? कारण की आता सध्या आपल्या डिलर रोडवरून 2 बस सुटतात, एक सिटिंग, एक स्लीपर, एक वाया ठाणे आहे, हां, विरारवरून सुटते आणि एक बदलापूरवरून सुटते. असे 4 शेड्यूल. आणि सध्या आपण चालू केलेली एक रत्नागिरी. आता रत्नागिरी ती व्हाईट कलरची बस तुम्ही टाकली. ओके. आणि कुणाला पॅकेज चालू आहे आता? पॅकेज महाबळेश्वर पण सहलीने पण बस देतात. ओके. आणि ही नवीन बस तुम्ही लॉन्च केली तर प्रवाशांचे काय रिस्पॉन्स? चांगला आहे प्रवाशांचा. बस फुल चालते आता. ओके. प्रवासांची पण इच्छा आहे, चांगली बस बनवला आहे. हां, कंडिशन चांगली आहे गाडीची. ओके. 36 बर्थ गाडी आहे आता आपली सध्याची. हां हां. आणखीन काय तुमच्याकडून तुम्ही सांगू इच्छिता? सर्व्हिस आपली चांगली आहे. तुम्ही बघताय आपला रेड बसमध्ये आपला आहेच, रेटिंग बघत असताय काय. आणि किती वर्षापासून तुमची चालू आहे ही सर्व्हिस? ही आता मला 14 वर्ष झाली आपल्या या सर्व्हिसमध्ये. 14 वर्ष झाले तुम्ही? 15 वर्ष झाली आपल्याला या सर्व्हिसमध्ये. मी स्टार्टिंगपासून आतापर्यंत आहे. ओके. या बस आहे. ओके, थँक्यू. 7:40 झालेत बघा बरोबर आणि आता गाडी आपली इथून निघाली. कोटपिया दिसते ना, कोटपिया एकदा 7-8 कुत्र्याने धराय बघितलं तेव्हा वाचवून घेतले. जरा जरा कुठं लागलेलं तेव्हा माहिती आधी आता गाडी ऑनलाईन केलं होतं ना. मला का ते नाही पडू का आहे किती शिळी वडी तिथे घेतला तुला घेतला. त्याला बी होता भोजन बाबाचा होता. त्या टाकलेला परत काढला. बरोबर. बरोबर 9:20 झालेत आणि आता नेरूळमध्ये आली आपली बस. तर हा लास्ट पिकअप पॉईंट आहे आपला. यानंतर डायरेक्ट बस आपली एक्सप्रेसवेने पुण्यामध्ये जाणार, कारण की बस ऑलरेडी फुल झालेली आहे आणि लास्टचं पिकअप पॅसेंजर असल्यामुळे डायरेक्ट आता सुपरफास्ट बस जाईल.
वास येणार खालचा गाडगी जाम आहे की रे हे बघ खाल्लं जाम आहे हे बघ सगळ्यात कसं आहे गाड्या हळूहळू वाजतात रे ते वास पवन बघून गेली लांब गेलं ते
फोन घ्या. शर्मा बऱ्याच गाड्या आल्यात. तिकडे स्वामीची सिटिंग गाडी आहे बघा, ती देखील नवीनच आहे. आणि इथे आपली गाडी आत्ता आली आहे बघा. ही या इथे थांबली आहे बघा, ही सिटिंग गाडी स्वामीची आजरा. तर मित्रांनो, 1:15 वाजता आपली गाडी इथे जेवायला आली बघा, बरोबर हॉटेल नीलकमल म्हणून. तर या हॉटेलला तर मी फर्स्ट टाईमच येतो आहे. हॉटेल ठीकठाक आहे, वॉशरूम वगैरे क्लीन आहेत आणि जेवणाची क्वालिटी देखील ॲव्हरेज आहे. बाकी इथे रेट्स वगैरे एवढे हाय नाही आहेत, त्यामुळे कोणी पण कम्फर्टेबली अफोर्ड करू शकतं हे फूड आणि जेवण आरामात प्रवास करू शकतं. तर घाटात 2 तास जवळजवळ आपले गेले. घाट जाम होता कारण की आज शनिवार आहे, त्यामुळे आणि ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे लोक बरेच गावाला निघाले, त्यामुळे घाटामध्ये खूप ट्रॅफिक होती. आणि शनिवार असल्यामुळे गाडी ऑलरेडी बुक होती, त्यामुळे मला सीट देखील भेटली नाही. त्यामुळे मी कॅबिनमधूनच ट्रॅव्हल करतो आहे. आणि आणखीन गोष्ट म्हणजे आपलं जे अंतर आहे हे सांगायचंच राहिलं होतं. हे 507 किलोमीटर अंतर आहे बोरिवलीपासून चंदगडपर्यंत बरं का. आणि आता सेकंड कॅप्टन बसतील इथून ड्रायव्हिंग करायला, अनिल म्हणून आहेत त्यांचं नाव. आणि आपल्यासोबत क्लीनर देखील आहे अजय म्हणून. ते बघू त्यांना पुढे भेटलं कुठे घ्यायला तर घेऊ आपण व्हिडिओमध्ये. बाकी प्रवास मस्त चालला आहे. गर्दी असल्यामुळे थोडे कॅबिनमध्ये को पॅसेंजर आहेत, पण बघू ॲडजस्ट झालं तर आणखीन चांगला व्ह्यू येईलच आपल्याला पुढच्या जर्नीचा. बाकी तुम्हाला आतापर्यंत कशी वाटली ही जर्नी बघायला ते मात्र नक्की सांगा. आणि इथून पुढे बघा सकाळी बहुतेक 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण. आणि इथून ते कोल्हापूरपर्यंत आपण खूप वेळा शूट केलं आहे. त्याच्या पुढचं जे मॉर्निंग व्ह्यू आहे, कारण की इथे थंडी वाजते, आता थंडी वाजायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सकाळी बहुतेक धुकं वगैरे बघायला मिळू शकतं आपल्याला. बाकी हायवेला बघा एकदम सुसाट गाड्या चालल्या आहेत आणि आता गाडी वगैरे निघेल आपली, त्यामुळे पटकन जाऊया आणि कंटिन्यू करूया आपला प्रवास. 1 वाजलेत आता आणि आता गाडी निघते इथून आपली हॉटेलवरून. 13.5 मीटर गाडी, मस्त कलर आहे पिंक. अनिल दादा आहेत बघा सीटवर.
कोल्हापूर एस टी स्टँड. तर शुभ सकाळ मित्रांनो, कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी कोल्हापूरच्या जस्ट बाहेर पडतो आहे छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये, आणि ते एका पॅसेंजरचं लगेच उतरवायचं होतं म्हणून थांबली आहे गाडी. बसस्टॉपपाशी कोल्हापूरच्या बस आपली काय जास्त वेळ थांबली नाही, कारण की एकच पॅसेंजर होतं, त्यामुळे पॅसेंजरला उतरवून लगेच आपली बस निघाली तिथून. तर आता इथून डायरेक्ट आपली बस जाणार आहे चंदगडच्या दिशेने, आणि अनिलच दादा आहेत आता सध्या स्टेअरिंगवर. बाकी सकाळचा लुक बघा गाडीचा कसा आहे, मस्तपैकी. साडेसहा वाजलेत बरोबर आता, आणि इस्पुर्ली गावाजवळ आलो आहे आपण, आणि इथे शिफ्ट चेंज आहे ड्रायव्हरची. तर आता परत स्वप्नील दादा बसतील ड्रायव्हिंगसाठी. आणि सकाळचा हा काही सीन आहे बघा, मस्त असे ढग बघा. आणखीन बघा, टोटल आपल्याला जवळजवळ 110 किलोमीटरचं अंतर कवर करायचं आहे. त्याला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतील बघा. आणि इथून पुढे आपली गाडी जाणार आहे गडिंग्लज, आजरा आणि शेवटला चंदगड. सात वाजून 2 झालेत आणि गारगोटीमध्ये आहोत आता आपण सध्या. तर सकाळ उजळली आहे जवळजवळ, आणि बस बघा किती मस्त आणि सुंदर दिसते. बाकी इथे पुढे गारगोटीचं बस स्टँड आहे तिकडे.
गाडी 7:50 वाजलेत आणि आत्ता उत्तूरमध्ये आहे आपण. तिथे पॅसेंजर उतरत आहेत आणि आता गडिंग्लजला जाईल गाडी. एक थोडंच अंतर आहे, जास्त नाही. हॉटेलला त्याला मध्ये सातव्यात घाला, याला घाला, त्याला घाला, गुटखा साडेआठ वाजता आजऱ्यामध्ये आली आपली बस आणि इथे जास्तीत जास्त सीटा खाली होत्या. जवळजवळ 10 ते 11 सीट्स इथल्या होत्या आणि आपली बस गडिंग्लज गेली नाही कारण की गडिंग्लजच्या खूप कमी सीटा होत्या. त्यामुळे त्या सीटा ज्या होत्या त्या दुसऱ्या बसमध्ये ट्रान्सफर केल्या होत्या. त्यामुळे तिकडे जाण्याचा आपला वेळ जो वाचला आहे त्या वेळामध्ये आपण आजऱ्याला पोचलो आहे. बाकी हे काय आजरा शहर आहे बघा. आणि इथून राईट मारला ना ती ट्रॅव्हलर आली, तिथून आजराचं बस स्टँड आहे एस टीचं. आणि आता इथून स्वप्नील दादा उतरतील आणि अनिल दादा पुढे घेऊन जातील गाडी चंदगडला. अजून एक 33 किलोमीटरचं अंतर बाकी आपलं इथून आजरा ते चंदगडला. आणि श्री स्वामी ट्रॅव्हल्स यांचं मेन ऑफिस जे आहे ते आजऱ्यामध्येच आहे. ते दाखवतो मी तुम्हाला जाता जाता. सो मॉर्निंग व्ह्यू बघा, गावाकडची सकाळ. लोक इथे मस्तपैकी सर्व मिळून चहा पित असतात आणि
सुंदर असं सर्व दुकानं विकानं उघडलेत, रहदारी चालू झाली आहे गावाकडे. त्याला मानव विचारणार की मिठात तेलात दिले दोवाले गाडी पुढे घ्या एका दिवस नाशिक. सकाळचे 10 वाजलेत बघा मित्रांनो आणि चंदगडमध्ये पोहोचलेलो आहे आपण. आणि आत्ता सध्या गाडी वॉशिंगसाठी लागली आहे. चंदगडचं पॅसेंजर नव्हतं म्हणून गाडी आपली इथेच थांबले, नाहीतर मग गाडी हा जो रस्ता तुम्ही पाहताय ह्या लेफ्ट साईडला हा आज चंदगड गावामध्ये जातो. तर बाकी वॉशिंग वगैरे चालू आहे तिकडे गाडीची. मित्रांनो 10 वाजता बरोबर पोहोचलो आहे चंदगडमध्ये आणि गाडी आता आपली लागली इथे सर्व्हिसिंगसाठी. वॉशिंग वगैरे होईल गाडी मस्तपैकी. उशीर झाला 10 वाजता पोचलो, याचं कारण असं की खंडाळा घाट जाम होता त्यामुळे आपल्याला 2 तास तिथे लेट झाला. नाहीतर गाडीचा चंदगडमध्ये येण्याचा ऑफिशियल टाईम जो आहे तो 8 वाजताचा आहे. तर असा प्रवास होता आपला एकदम मस्तपैकी. नवीन गाडी असल्यामुळे प्रवास करताना काही त्रास वगैरे जाणवला नाही.
13.5 मीटरची बस आहे, एअर सस्पेन्शन आहे. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रश्न विचारले होते की गाडीची किंमत काय आहे, तर 75 लाखापर्यंत आसपास ही गाडी ऑन रोड पडते. आणि आपल्या बसचं जे फेअर आहे हे काल 1600 रुपये होतं बरं का. शनिवार रविवार असल्यामुळे शनिवारी काय आता नाताळची सुट्टी लागली, त्यामुळे बरेचसे पॅसेंजर गावाला जातात, तेव्हा रेट देखील हाय असतात आणि बुकिंग देखील ऑलरेडी झालेली असते. त्यामुळे काल मला कॅबिनमधून यावं लागलं. बाकी क्रू मेंबर जे होता आपल्या बसचा तो एकदम सपोर्टिव्ह होता, शूट वगैरे करायला आपल्याला फुल सपोर्ट केला आहे. आणि ड्रायव्हिंग वगैरे तर तुम्ही बघितलीच असेल, सकाळी इकडे वातावरण वगैरे एकदम थंड होतं. आणि जसं तुम्ही आता बघितलं चंदगडला येताना निलगिरीची झाडं वगैरे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसली असेल. आणि ऊसाचं पण उत्पादन इथे बहुतेक जास्त घेतलं जातं असं आपल्या अनिल ड्रायव्हरने सांगितलं आहे. आणि असा प्रवास होता आपला. तर आता बघूया, ही गाडी इथून मुंबईला 4 वाजता निघणार बरोबर. आणि आपण ठरवूया की कोणत्या गाडीतून आपल्याला परत जायचं आहे. मोस्टली महालक्ष्मी ट्रॅव्हल्सने जायचा विचार आहे, तर बघूया पुढे कसं काय होतं आहे. आणि ते यांचं पंपावर इथे वॉशिंग सेंटरच्या इथे आणखीन एक बस आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवून देतो. हीच ती बस आहे बघा ज्याबद्दल मी बोलत होतो. ही बदलापूरवरून येते, पण वाया निपाणी चंदगड बस आहे ही बरं का. बाकी मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास बघायला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटू नवीन प्रवासामध्ये.